नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. नुकतंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश अध्यक्ष पदाची जी आहे ती निवड झालेली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची या पदावरती निवड करण्यात आलेली आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर राष्ट्र अर्थात काँग्रेस पक्षाचं जे कव्हर पेज आहे त्या कव्हर पेजवरती जे दोन महत्वाचे नेते काँग्रेसचे आहेत ते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे हर्षवर्धन सपकाळ इन आणि नाना पटोले आउट. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आपण बघतोय की काँग्रेस पक्षाला नेमकं झालंय काय असा प्रश्नचिन्ह कुठेतरी उपस्थित होत आहे. नुकतीच काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जी आहे ती निवड झालेली आहे. हर्षवर्धन सकपाळ यांची जी निवड आहे ती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. आणि काँग्रेस पक्षाचं जे कव्हर पेज होतं, त्यांचं जे डिजिटल मीडियाचं जे कव्हर पेज आहे त्यावरती जे दोन महत्वाचे नेते आहेत, या आधीचे जे प्रदेशाध्यक्ष होते त्या नाना पटोलेंना वगळण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे 7 वेळा संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, अनेक वेळा त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये महत्वाची पदं भूषवलेली आहेत, अनेक वेळा महत्वाचे मंत्रिपद भूषवलेली आहेत, त्या बाळासाहेब थोरात यांना सुद्धा वगळण्यात आलेलं आहे. नेमकं काँग्रेस पक्षात घडतंय काय? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी, काँग्रेस पक्षामधली नाराजी या सातत्याने समोर येणाऱ्या चर्चा असतात. अशामध्ये ज्यावेळी हर्षवर्धन सपकाळांसारख्या एका सर्वोदयी कार्यकर्त्याला, कारण महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारसरणीचं आचरण करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावलावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित असं काम करणारे एक शेर दिल असा प्रदेशाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मिळाल्यानंतर, कारण हर्षवर्धन सपकाळांचं राष्ट्रीय स्तरावर असणारं काम, राजीव गांधी पंचायत राजमध्ये त्यांनी सलग 12 वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, मध्य प्रदेश, गुजरात आणि पंजाब राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. अशा एका सर्वोदयी कार्यकर्त्याला महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांच्या सर्व नेत्यांशी काँग्रेस पक्षातल्या असणाऱ्या सलोख्याचे संबंध, हर्षवर्धन सपकाळांनी प्रत्यक्ष म्हणजे त्यांनी असं सांगितलं की संघटना बळकटी करण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र हातात हात घेऊन काम करूया. 18 तारखेला 18 फेब्रुवारीला ज्यावेळी हर्षवर्धन सपकाळांचा पदग्रहण समारंभ झाला त्यावेळी जर तुला आठवत असेल तर विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दमबाजी करत काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल कशी असेल हे सांगितलं. मात्र हे पदग्रहण समारंभ होतोय काही तासातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया हँडलवर, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा समावेश होतो, ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचं कव्हर पेज बदललं जातं. अर्थात प्रदेशाध्यक्ष बदलला की ते कव्हर पेज आणि प्रोफाईल पेज बदललं जातं. नाना पटोले असतानाही ते बदललं गेलं होतं, बाळासाहेब थोरात असतानाही बदललं गेलं होतं. मात्र आता जर आपण कव्हर पेज हे पाहिलं तर या कव्हर पेजमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा फोटो आहे, खरगेंच्या शेजारी सोनिया गांधी यांचा फोटो आहे, सोनिया गांधींच्या शेजारी प्रियांका गांधींचा फोटो आहे, प्रियांका गांधींनंतर रमेश चन्नीथला जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी आहेत त्यांचा फोटो आहे, आणि त्यांच्या शेजारी जर आपण राजरत्न पाहिलं तर सतेज पाटलांचा फोटो आहे, आणि शेजारच्या याच्यावर जर आपण पाहिलं तर राहुल गांधींचा फोटो आहे, आणि हर्षवर्धन सपकाळांचा फोटो त्या कव्हर पेजवर असल्याचं पाहायला मिळतं. याच्यामध्ये यामध्ये आणखी एक चेहऱ्याचा समावेश करण्यात आलाय संकेत यामध्ये, म्हणजे ते म्हणजे विजय वडेट्टीवार यांचा सुद्धा या कव्हर पेज मध्ये जो आहे तो फोटो दिसतोय. अर्थात विजय वडेट्टीवार हे CLP आहेत, ज्याला काँग्रेस पार्टी लीडर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. विधिमंडळ गटनेतेपदी विजय वडेट्टीवार असणार आहेत. मात्र या सगळ्यामधनं जर आपण पाहिलं तर नाना पटोले जे काँग्रेसचा आक्रमक नेते होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढवली, काँग्रेस महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला, 13 खासदार निवडून आणले विशाल पाटलांच्या रूपानं, एक अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळवत काँग्रेस महाराष्ट्रातला लोकसभेला सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र विधानसभेला जर आपण पाहिलं तर काँग्रेस तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नाही, ज्याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्षाचे मला वाटतं 16च आमदार निवडून आले. मात्र त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची निवड झाल्यानंतर या दोन नेत्यांचा फोटो वगळणं याच्यामुळे साधारणतः आश्चर्य व्यक्त केले जाते. अर्थात हे सगळे कव्हर फोटो जे आहेत किंवा प्रोफाईल फोटो जे आहेत किंवा सोशल मीडिया हँडल हे अर्थातच हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः काही हँडल करत नाहीत, मात्र संबंधित सोशल मीडिया टीमच्या हे लक्षात आलं नाही का किंवा ते कोणी आणून दिलं नाही का, यामुळं कुठेतरी अंतर्गत गटबाजी किंवा अंतर्गत राजकारण असं काही आहे का, असे सगळे प्रश्न आता निर्मातले जात आहेत किंवा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती
ते प्रश्न जे आहेत ते आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संकेत, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 रोजी झाली. त्यानंतर जर पाहिलं तर बहुतांश वेळा सत्तेमध्ये येणारा पक्ष जर कोणता असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने अनेक वेळा राज्याची सत्ता उपभोगली आहे. त्याचबरोबर देशाची सत्ता सुद्धा उपभोगली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं संकेत, यशवंतराव चव्हाणांपासून पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला. त्यानंतर जर आजपर्यंत बघितलं, 2014च्या आधी म्हणजे 2009 पर्यंत त्यावेळी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होता. सर्वात काँग्रेस पक्षाचे शेवटचे मुख्यमंत्री म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. आता जर आपण पाहिलं तर कुठेतरी अंतर्गत गटबाजीचा फटका हा काँग्रेस पक्षाला बसलेला आहे. जवळपास एवढी वर्ष जो काँग्रेस पक्ष सत्तेत होता, तो अचानक 2014च्या नंतर सत्तेतून बाहेर फेकला गेला. त्यानंतर कसंबसं महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी परत एकदा काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी सुद्धा काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री नव्हता, तर काँग्रेस पक्षाला मंत्रिपद दिली गेली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण असतील, जे की आता भाजपामध्ये गेलेले आहेत, जे महत्वाचे नेते होते, बाळासाहेब थोरात असतील, अशा नेत्यांना महत्वाची पदं देण्यात आलेली होती, मंत्रिपद देण्यात आली होती. पण त्यावेळेस ज्यावेळेस जर आपण पाहिलं तर विधानसभेचं अध्यक्षपद जे आहे ते नाना पटोले यांना देण्यात आलेलं होतं. परंतु नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष पदावरती समाधानी नव्हते. त्यांनी राहुल गांधींची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांशी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी जे विधानसभेचं अध्यक्षपद आहे त्याचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांच्याकडे जे आहे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ते अध्यक्षपद सांभाळलं संकेत. आणि त्यावेळेस कुठेतरी नाना पटोलेंचा आक्रमक चेहरा, त्यावेळेस नाना पटोलेंचं जे वागणं होतं, त्यामुळे काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी अंतर्गत गटबाजी पाहायला मिळालेली संकेत. त्यानंतर अनेक जणांनी, जे महत्वाच्या नेत्यांनी जे आहे ते काँग्रेस पक्ष सुद्धा सोडून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अंतर्गत गटबाजीमुळे कुठेतरी अशोक चव्हाण, जे की त्यांच्या 40 वर्षांपासून ज्यांचा काँग्रेसशी संबंध होता, जे चव्हाण घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ होतं, त्या अशोक चव्हाणांनी नाना पटोले अध्यक्ष असताना जर पाहिलं तर काँग्रेस पक्ष सोडून टाकलेला होता अशोक चव्हाणांनी. परंतु आता पाहतोय की परत एकदा काँग्रेस पक्ष आता सत्तेमधून बाहेर फेकलेला गेलेला आहे. काँग्रेस पक्षाची अत्यंत दयनीय अवस्था राज्यामध्ये झालेली आहे. जवळपास जेमतेम 16 जागा राज्यामध्ये, जेमतेम 16 जागा ज्या आहेत ते काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या मिळालेल्या आहेत. अशा वेळी ही अंतर्गत गटबाजी कुठेतरी परत एकदा काँग्रेस पक्षाला घेऊन डुबेल असं वाटतंय का? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर या सगळ्या चर्चेच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 1960 ते 2063 पासून म्हणजे अगदी जर आपण पाहिलं तर काँग्रेस कमिटीचे आबासाहेब खेडेकर हे पहिले महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत. त्यांच्यानंतर नाना पटोलेंपर्यंत जर आपण पाहिलं, तू जसा उल्लेख केलास तसं सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला पक्ष अर्थात काँग्रेस आहे. काँग्रेसने सर्वाधिक काळ देशाची, राज्याची सत्ता उपभोगलेली आहे. नंतर बाळासाहेब थोरातांचाही तू उल्लेख केलास. बाळासाहेब थोरातांचा उल्लेख जवळपास झाला 7 वेळा ते संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि बाळासाहेब थोरातांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. म्हणजे 2019 मध्ये ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे एक खासदार त्या लोकसभेमध्ये विजयी झाले होते, सुळेश उर्फ बाळू धानोरकरांच्या रूपाने. त्यानंतर जर आपण पाहिलं तर 3 महिने विधानसभा निवडणुकीला शिल्लक होते आणि बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाले. बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बाळासाहेब थोरात मुळातच काँग्रेस पक्षातला शांत, संयमी, तितकंच प्रसंगी आक्रमक होणारं नेतृत्व आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी संघटन कौशल्याचा वापर करून 44 आमदार राजरत्न निवडून आणले. त्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत देखील बाळासाहेब थोरातां सह सत्तेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तू जसं सांगितलं तसं महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. मग बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड ज्या आता खासदार आहेत त्या वर्षा गायकवाड, नंतर असलम सय्यद यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेते जे आहेत ते मंत्री झाले. मात्र हे मंत्री झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला पुढे मग एकनाथ शिंदेचं बंड, त्यानंतर ते महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजी, मग नाना पटोले एकाधिकारशाहीने काम करतायत असा होणारा आरोप, त्यातून मग सत्यजित तांबेंच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी थोरात आणि पटोले असा रंगलेला संघर्ष, या सगळ्यानंतर मग सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरला आणि सत्यजित तांबे जे आहेत ते आमदार म्हणून विजयी देखील झाले. या सगळ्यानंतर मग आता विधानसभेची, लोकसभेची निवडणूक, या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर आता जो प्रदेशाध्यक्ष आहेत या यांनी आपल्याला सोबत घेऊन, सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं अपेक्षित आहे. त्या 18 तारखेची भाषणं जर आपण पाहिली
तर सगळे नेते भरभरून बोलत होते, कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत होते. नेत्यांना म्हणजे बाळासाहेब थोरातांचं भाषण मला आठवतं 12 मिनिटं 11 सेकंद बाळासाहेब थोरातांनी भाषण केलं आणि हे भाषण करताना नव्यांना सल्ले आणि जुन्यांना टोमणे अशाचे बाळासाहेब थोरातांचं भाषण. अनेक दिवसांनंतर बाळासाहेब थोरातांमधला काँग्रेस जन जागा झाला होता, ज्यांनी हर्षवर्धन सपकाळांना तर सांगितलंच तुम्ही महाराष्ट्र फिरा, मात्र अमित देशमुख, विजय वडेट्टीवार यांना देखील सांगितलं की तुम्ही जर सक्रिय झालात तर तुमच्यामध्ये देश बदलण्याची क्षमता आहे, तुमच्यामध्ये तुम्ही चांगलं वातावरण आणू शकता. नक्कीच. संकेत, ज्या बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की प्रदेशाध्यक्ष जे नवीन त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं, त्या हर्षवर्धन सकपाळांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र फिरा. त्याचबरोबर जे अमित देशमुख आहेत, जे की विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत, त्यांनी नुकतंच महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद सुद्धा भूषवलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये. आता ते आमदार म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार, जे की काँग्रेस पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातात. खर तर एवढे वर्ष बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस पक्षामध्ये काढलेले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवला, रुजवला. त्या बाळासाहेब थोरातांवरती जर पाहिलं तर आपण कव्हर पेजवरून त्यांना हटवण्यात येतं. म्हणजे काय म्हणायचं संकेत, ज्यांनी पक्ष रुजवला त्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं काँग्रेस पक्ष ट्रीट होत असेल, तर त्यामुळे त्यांनी कुठेतरी त्यांना सुद्धा म्हणजे ज्येष्ठांना कानपिचक्या दिलेल्या आहेत आणि जे लहान आहेत त्यांच्यापेक्षा जे छोटे आहेत त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं काँग्रेस पक्षासाठी काम केलं पाहिजे. एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये बाळासाहेब थोरात गेल्याचं त्या आपल्याला ज्यावेळेस त्यांनी प्रदेशाध्यक्ष पद हर्षवर्धन सकपाळ स्वीकारत होते त्यावेळेस त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं होतं. परंतु आता कुठेतरी बाळासाहेब थोरातांची इच्छा आहे की काँग्रेस पक्ष आता वाढला पाहिजे, रुजला पाहिजे, कारण काँग्रेस पक्षाकडे आता गमवण्यासारखे काहीच उरलेलं नाही. काँग्रेस पक्ष एका स्वबळावरती सत्तेमध्ये होता, त्यांची आज काय अवस्था झालेली आहे संकेतांना. अशा वेळी कुठेतरी निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वानं महाराष्ट्र फिरणं हे अत्यंत गरजेचं आहे. कार्यकर्त्यांचं काय मत आहे हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी उपाययोजना करणं हे फार गरजेचं आहे. संकेत, या बाबतीमध्ये तुला काय वाटतं? निश्चितच काँग्रेस पक्षाने आता म्हणजे वर्षा गायकवाडांचं मला भाषण आठवतं. वर्षा गायकवाडांनी 7 मिनिटं साधारणतः त्यावेळी ज्यावेळी हर्षवर्धन सपकाळांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा पदग्रहण समारंभ होत होता त्यावेळी भाषण केलं, ज्या भाषणामध्ये त्यांनी हर्षवर्धन सपकाळांच्या संघटन कौशल्याचं कौतुक केलं. मग 2017च्या गुजरात निवडणुकीमध्ये जितू पटवारी, वर्षा गायकवाड, स्वर्गीय राजीव सातव आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी कशा प्रकारे महाराष्ट्र पिंजून काढला आणि त्यावेळी जर 10 जागा मिळाल्या असत्या तर गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आलं असतं, ही सांगितलेली आठवण. आणि या सगळ्यानंतर वर्षा गायकवाडांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळांना शब्द दिला की मुंबई काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून आपण हर्षवर्धन सपकाळांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू आणि जिथं गरज लागेल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला तिथं मुंबई काँग्रेस हे हर्षवर्धन सपकाळांच्या पाठीमागे उभे राहील. बाळासाहेब थोरातांनी आश्वस्त केलं की नव्या जुन्यांचा मेळ घालून काँग्रेस पक्ष वाढवा. जर आपण पाहिलं तर शिबिरांची शृंखला वाढवा. विजय वडेट्टीवारांनी विश्वास दिला आपण सगळे एकत्र सोबत येऊन काम करू. नाना पटोलेंनी विश्वास दिला की आता काँग्रेस पक्षाचा विचार रुजवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळांच्या मदतीसाठी आपण सगळ्यांनी हर्षवर्धन सपकाळांना आपण एकजुटीने मदत करू. असं असताना कव्हर पेज वरून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोलेंचा फोटोज गायब होणं यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तू जसं सांगितलं तसं काँग्रेस पक्षाने उपाययोजना तितक्याच करणं गरजेचं आहे, कारण राज्यरत्न लोकसभा निवडणुकीमध्ये 99 खासदार निवडून आणत काँग्रेस भाजपा पाठोपाठचा सर्वात मोठा पक्ष ठरला. 10 वर्षानंतर लोकसभेला विरोधी पक्ष नेता राहुल गांधींच्या रूपाने मिळाला. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा करणं असेल, भारत जोडो न्याय यात्रा करणं असेल, यामुळे काँग्रेस पक्षाला आलेले सुगीचे दिवस. आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मग पुन्हा जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीमध्ये अंतर्गत गटबाजी या सगळ्यामुळे होणार आहे. पुण्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं किंवा मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर भाई जगताप, वर्षा गायकवाडांचा असणारा संघर्ष, पुण्यामध्येही 2 दिग्गज नेत्यांमध्ये रंगलेला संघर्ष, अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. प्रदेश स्तरावरही असणारा अंतर्गत संघर्ष जर आपण पाहिला, या सगळ्याच मध्ये कुठल्या तरी मला काय मिळेल किंवा बाळासाहेब थोरातांनी मला आठवतं राजरत्न ज्यावेळी हर्षवर्धन सपकाळांचा पदग्रहण समारंभ होत होता त्यावेळी त्यांनी असं सांगितलं, लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही इतका चांगला परफॉर्मन्स दिला की आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचाच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असं आम्हाला वाटत होतं. त्याच्यामुळे कुठेतरी आमची नियोजन जी आहेत ती काही अंशी बदलली, त्याचा फटका आम्हाला इथे बसल्याचं पाहायला मिळालं. आता काँग्रेस पक्षाने अंतर्गत गट तट, याच्या पक्षातला हा नेता, मग हा याच्या जवळचा, हा याचा निकटवर्ती, याला पद मिळालं, माझ्या कार्यकर्त्याला पद नाही मिळालं, हा मोठा झाला तर माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल, या अमुक तमुक व्यक्तीला जर पद मिळालं तर मी काय करायचं,
अशा याच्यात न राहता सर्वांनी एकत्र येऊन हा एकजुटीनं जर पक्ष बळकटीकरणासाठी काम केलं तर निश्चितच काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस येऊ शकतात. आपण जर पाहिलं राजरत्न, भारतीय जनता पक्षामध्ये जशी सदस्य नोंदणी होतीये, भारतीय जनता पक्षामध्ये अगदी शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख या सगळ्यांना जागृत करण्याचं काम वारंवार केलं जातं. वरिष्ठ स्तरावरून एखादा उपक्रम येतो जो ग्राउंड रूट पर्यंत राबवावाच लागतो किंवा त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं. आता जर आपण पाहिलं तर भाजपची जी सदस्यता नोंदणी होतीये, या सदस्यता नोंदणीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनीच किमान 1,000 सदस्य जे आहेत ते जोडायचे आहेत, ज्याच्यामध्ये जर आपण राजरत्न पाहिलं तर 1,05,00,000 इतकी सदस्य संख्या भाजपची झाली असं नुकतंच रवींद्र चव्हाण जे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं. तसं काँग्रेसमध्ये काहीच पाहायला मिळत नाही. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर ब्लॉक स्तरीय शाखांमध्ये ब्लॉग सुद्धा बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर आता नव्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेत सर्वोदयी विकास शिबिर जे काँग्रेसमध्ये चालायचं, काँग्रेसच्या समन्वयी संघटना ज्या होत्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं संघ भारतीय जनता पक्षाचा केडर निर्माण जसं करतं, तसं आता काँग्रेस प्रणित ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी ऍक्टिव्ह होऊन काँग्रेस पक्षाला कसं बळकट करण्यात येईल आणि गटतट विसरून कसं बळकट करण्यात येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तरच काँग्रेस पक्षाची स्थिती जी आहे ती सुधारू शकते. राजू, संकेत, तू थोडा वेळापूर्वी सांगितलंस की हा माझ्या गटातला म्हणजे म्हणजे मी त्याला प्रेफरन्स देणार, हा माझ्या गटातला नाही म्हणजे मी त्याला निग्लेक्ट करणार, अशा पद्धतीचं जर राजकारण काँग्रेस पक्षात होणार असेल तर काँग्रेस पक्षाला निश्चितपणे सुगीचे दिवस परत येणारच नाहीत. आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व असेल केंद्रामधलं, सोनिया गांधीला असतील, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, त्यांनी किंवा रमेश चन्नीथला असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सकपाळ यांची निवड केलेली आहे, निश्चितपणे त्यांनी खूप भविष्याचा वेध घेऊन हा निर्णय घेतला आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळी जर आपण पाहिलं त्यावेळेस गुजरातच्या निवडणुका झालेल्या होत्या, राजीव सातव असतील किंवा हर्षवर्धन सकपाळ असतील किंवा वर्षा गायकवाड असतील, आणि ज्या पद्धतीनं काम केलं कुठेतरी असं वाटत होतं की गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता येते की काय असं वाटत होतं. आणि ही अशा वेळी घटना घडली संकेत, ज्यावेळेस गुजरात राज्यामधली एक व्यक्ती देशाचा पंतप्रधान आहे आणि एक अत्यंत आक्रमक पंतप्रधान आहे, अशा त्या गुजरात राज्यामध्ये काँग्रेस पक्ष एवढ्या चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतो. आणि याचं श्रेय निश्चितपणे ज्यांनी ग्राउंड रूटवर जाऊन जे काम केलेलं आहे त्या हर्षवर्धन सकपाळ असतील किंवा राजीव सातव असतील, आता दिवंगत राजीव सातव आहे जे की त्यांचं नुकतंच कोरोनामध्ये निधन सुद्धा झालेलं होतं, ते राजीव सातव, किंवा वर्षा गायकवाड असतील. आता परत एकदा वर्षा गायकवाड खासदार आहेत. जसं वर्षा गायकवाड आता मुंबईच्या काँग्रेसच्या अध्यक्षा सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की हर्षवर्धन सकपाळ यांना माझा जाहीर पाठिंबा आहे, आम्ही एक दिलानं काम करणार आहोत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं संकेत, ज्यावेळेस नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते त्यावेळी जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या अंडरमध्ये त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या, 13 जागा काँग्रेस पक्षाला मिळाला. आणि त्यानंतर कुठेतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आमचाच असला पाहिजे या पद्धतीने ज्या आविर्भावामध्ये नाना पटोले यांनी काम केलेलं होतं, त्यामुळे नाना पटोले विरुद्ध संजय राऊत अशी जी लढाई झाली आणि त्यामुळे कुठेतरी त्याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसला. आणि थेटपणे विधानसभा निवडणुकीमध्ये जर परफॉर्मन्स पाहिलं तर संकेत, त्यांना विरोधी पक्ष नेताच ज्या पक्षाला मिळालेला नाही, म्हणजे महाविकास आघाडीकडं विरोधी पक्षनेते पदच आलेलं नाही विधानसभेचं, त्यामुळे एवढा दयनीय पराभव जो आहे तो महाविकास आघाडीचा झाल्याचं पाहायला मिळतं. आणि हा समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी आता ह्या नवनियुक्त जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती आहे. या बाबतीमध्ये तुला काय वाटतंय? मुळामध्ये राजरत्न हर्षवर्धन सपकाळांचं नेतृत्व जर आपण पाहिलं तर एक शांत, संयमी आणि कुठलाही राजकीय वारसा नसणारं व्यक्तिमत्व म्हणून हर्षवर्धन सपकाळांकडे पाहिलं जातं. 1992 ला सुधाकरराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून हर्षवर्धन सपकाळ निवडून आले. पुढे वयाच्या 30व्या वर्षी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळांनी काम पाहिलं. मागच्या 12 वर्षापासून काँग्रेस पक्षाशी संबंधित असणाऱ्या राजीव गांधी पंचायत राजचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ काम पाहत आहेत. त्यामुळं संघटन कौशल्य हर्षवर्धन सपकाळांकडे निश्चितच आहे. हर्षवर्धन सपकाळांनी संघटन कौशल्याचा मोठा अनुभव आहे. मात्र आता ज्यावेळी अतिशय विचारपूर्वक तू जसं म्हटलंस तसं, कारण बडे नेते चर्चेत होते, म्हणजे आपण सुद्धा त्याच्यावर लाईव्ह केलं होतं बघ, चव्हाण, थोरात, पटोले, ठाकूर, कदम, देशमुख अशी सगळी अनेक प्रतिष्ठित नावं चर्चेत होती. सतेज पाटलांचं नाव कोल्हापूरच्या चर्चेमध्ये होतं, इकडे विश्वजित कदमांचं नाव चर्चेत होतं, लातूर शहरचे अमित देशमुखांचं नाव चर्चेत होतं. मात्र या सगळ्यांना धक्का देत हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे
अध्यक्ष झाले आणि हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस गतवैभव देईल. त्यांनीच सांगितलं की काँग्रेसला सुगीचे दिवस मी निश्चित आणून देईन आणि पुढच्या 5 वर्षानंतर राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री जो आहे तो बसवेन. हे सगळं करत असताना तू जसं म्हटलंस तसं महायुतीच्या नेत्यांशी, कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी योग्य तो समन्वय साधून, कारण नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना नाना पटोले आणि संजय राऊतांमधली मैत्री विधानसभा निवडणुकीच्या काळातली महाराष्ट्रानं अनुभवली. म्हणजे त्या बैठकांमध्येच होणारे आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर जाहीर होणाऱ्या टीका टिप्पण्यात, मग पत्रकार परिषदेमध्ये हम फेविकॉल का जोड हे असं सगळं जे काही झालं ते जे आपण पाहिलं, या सगळ्यातला बाहेर पडून तिन्ही पक्षांशी योग्य तो समन्वय साधून काँग्रेस पक्षाला बळकट करणं हे अर्थातच हर्षवर्धन सपकाळांपुढचं मोठं आव्हान आहे. त्यांच्याकडनं निश्चितच काँग्रेसजनांच्या मोठ्या अपेक्षा देखील असल्याचं पाहायला मिळतं. निश्चितपणे आता काँग्रेस पक्षाच्या ज्या डिजिटल जे हँडल्स आहेत, अधिकृत सोशल मीडिया हँडल्स जे आहेत, त्याच्यावरती ज्या नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात यांना जे वगळण्यात आलेलं आहे, निश्चितपणे ती चूक काँग्रेस पक्ष सुधारेल. कारण या नेत्यांनी, विशेषतः बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाचे एक जुने जाणते नेते म्हणून ओळखले जातात. आता काँग्रेस पक्षाचा मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेमध्ये आता बाळासाहेब थोरात निश्चितपणे आहेत आणि निश्चितपणे बाळासाहेब थोरातांचं मार्गदर्शन हे काँग्रेस पक्षाला खूप महत्वाचं ठरणार आहे. अशा वेळी कोणतीही गटबाजी होणार नाही याची काळजी नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांनी घेणं हे फार महत्वाचं आहे. अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.